लावचे पोटात झोळलं आणि दाटून लोकापुढं असं कणत बसला, अयो लय दुखत आहे. असले भंगार चाळे आपण करत नाहीत, ओरिजिनल आला असाच बसलेलो आहे मी. कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही. पण ते आत्ताच सांगायला लागले, कोणतरी म्हणतंय म्हणलातच ना, आता खेळलातच ना, मला माघारी येऊ द्या. तुम्हाला काय नसतं मा स्क्रीनशॉट काढून ठेवा पोरं ते कोणचे आहेत. हा, तुमच्या नेत्याला जर नाही धेंडळे लावले ना तर आपलं नाव मनोज जरांगे ठेवा. तो खरोखरचाच पॅन्टीत हागला पाहिजे, खरोखरचाच. दोघं ते हागायला लावलेत तुमचे मी, आता तुम्हाला बी हागायला लावतो. आणि काहीच नाही, ते फुलं येतं, ते फुलं येतं. हे बघा, अरे नाही, हे बघ, हे फुलं आहेत, फुलं आहेत. हा, आणि आतून तर दिसन ना, बघ बघ रे म्हणा, तुपल्या बापाला दाखव, तुपल्या याचा नवरा कोण आहे त्याला दाखव. का तुपल्या नेत्याला दाखायचं असन तुला ते पिवळं कसन झालंय, अंडराला दाखवा. भंगार पैदशी वड्याला झालेले तुमचा ना. हे असल्या भंगार पोरामुळं त्यांचे दोन नेते आहेत, एक संपला त्यातला, आता एकच राहिलं. यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागलेत. ही जी टोळी आहे ना, त्या टोळीमुळं सगळे संपायला लागले. ठीक आहे, तो टोळी संपतो का नाही बघ तू, थांबतो आता. उद्धव ठाकरे आणि जरांगे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झालेली आहे. दोघांमध्ये जवळपास 1.5 ते 2 मिनिटं संवाद झालेला आहे. अंबादास दानवे पुन्हा एकदा जरांगे यांच्यासोबत मंचावर आपण पाहताय. काल सुद्धा अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली होती आणि आजही त्या ठिकाणी मंचावर आलेले आहेत. मात्र यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या मोबाईलवरून फोन लावून दिला आणि उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये 1.5 ते 2 मिनिटं संवाद झालेला आहे. हा संवाद नेमका काय आहे त्याचा तपशील कळू शकलेला नाही, मात्र सकारात्मक काही बोलणं झालेलं असावं अशी देखील माहिती मिळतीये. हाके आणि सदावर्ते यांनी ज्या पद्धतीनं जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे, तर जरांगेंनी त्याच्यावर पलटवार केलेला आहे. आजचा उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस आहे. शिंदे समितीनं त्यांची भेट घेतलेली आहे, मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे. काल सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव आझाद मैदान परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. मात्र लक्ष्मण हाकेंनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात. आमदार आणि जे खासदार, परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माड्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, ते माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, तो पापडे आमदार कोण विजय पंडित, बंडू जाधव, अंबादास दानवे, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार टाकेल. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून, दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. शरद पवारांना संजय राऊतनं जे म्हणलंय संविधान बदला, याच्यावर काय उत्तर आहे हे विचारलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे. कारण हे गुमरांगीन नाही, हे फसवी आहे. मराठा भावांची फसवी आहे, यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही. त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवी आहे. हे फसवीचा खेळ खेळत आहेत, 6 वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा, गोंजारनं जरंगेला बंद करा, उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभा करा. कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही.